प्राजक्त तनपुरे थोड्याच वेळात कार्यकर्त्यांची भेट घेणार आहेत। कार्यकर्त्यांशी चर्चा करून मगच पुढील भूमिका जाहीर करणार आहेत। राहुरीमध्ये प्राजक्त तनपुरे कुणाला पाठिंबा देणार याकडे लक्ष। अक्षय कर्डिले यांच्या प्रचारासाठी आज मुख्यमंत्र्यांची सभा होणार आहे। या पार्श्वभूमीवर ही महत्त्वाची घडामोड। पक्षाचे नेते आणि माजी मंत्री प्राजक्त तनपुरे आपल्यासोबत आहेत। आज कार्यकर्त्यांची बैठक आहे आणि त्यांच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। राहुरी पोट निवडणुकीमध्ये आता ते काय भूमिका घेतात हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। आज मुख्यमंत्र्यांची देखील सभा आहे, ते स्वतः आपल्यासोबत आहेत। काय सांगा, आज तुमच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे, तर काय निर्णय आहे? आज बैठकांचं आयोजन करण्यात आलं आहे। भूमिका माझी 6 तारखेलाच घेतलेली आहे मी, की ही काय राज्याचे काही सत्ताकरण बदलेल अशी ही निवडणूक नाहीये, स्थानिक विषय आहेत। त्यामुळे 6 तारखेला माझी भूमिका मी स्पष्ट केलेली आहे। आता कार्यकर्त्यांमध्ये नेमका संभ्रम आहे की नेमकं कुणाचं काम करायचं, काय करायचं। त्यानिमित्तानं आज दिवसभर तालुक्यातल्या वेगवेगळ्या गावातल्या लोकांची चर्चा करून आम्ही चर्चा करतोय आज त्या ठिकाणी। बाकी भूमिका तर मी 6 तारखेला स्पष्ट केलेलीच आहे माझी। पण याआधी देखील भाजपचे काही नेते जे आहेत, प्रदेशाध्यक्ष असतील किंवा पालकमंत्री, ते आपल्याकडे येऊन गेले होते। आज मुख्यमंत्री राहुरीमध्ये आहेत, काही भेटीचं काही आहे म्हणजे नियोजन? नाही, त्या दिवशी ते पालकमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष आले होते, त्यावर मी फक्त थांबण्याची भूमिका घेतलेली आहे। आजचं काय मला माहित नाही, पुढचं संध्याकाळी काय होईल मी आता काय सांगू शकत नाही काय विषय। आज बैठकीचं हे कार्यकर्त्यांची गाठीपेटी घेऊन निर्णय होणार? हा, म्हणजे आता आज सर्वंकष चर्चा करून काय कुणाचं काम करायचं, कुणाची काय इच्छा आहे का, आतापर्यंत फक्त मी थांबण्याचा निर्णय घेतलेला आहे। निश्चितच आता बैठकीला असं सुरुवात झालेली आहे। गावोगावी जे कार्यकर्ते ते दाखल झालेले आहे आणि आज संध्याकाळपर्यंत जो आहे तो निर्णय या ठिकाणी येणं अपेक्षित आहे। कॅमेरा नागनासह कुणाल जायकर, टी9 मराठी, राहुरी।